हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लागले ना? हो. विश्वास बसत नाही आहे ना? मिस लवी हसत लकीला म्हणाली. हो, पण हे कसं शक्य आहे? लकीला अजूनही विश्वास बसत नव्हता. खरं तर आम्ही बऱ्याच दिवसांपासून डेट करत होतो, पण मला आत्ताच आमचं नातं पब्लिक करायचं नव्हतं. मात्र राजवीरला माझ्यासोबत सगळा वेळ घालवायचा असतो, म्हणून मी त्याला सांगितलंय की मी तुझ्याच ऑफिसमध्ये काम करायला येते. पण मी आधीच त्याला स्पष्ट सांगितलं होतं की मी खूप प्रोफेशनल आहे. असं सांगत मिस लवी सतत एकामागोमाग एक खोटं बोलत होती. मला अजूनही विश्वास बसत नाहीये. मला वाटायचं जान्हवी आणि राजवीर यांच्यात काहीतरी सुरू आहे. लकी म्हणाला, तुम्हाला गैरसमज झाला आहे. असं काहीही नाहीये. मला तर स्टाफमधल्या कोणालाही हे कळू नये असंच वाटत होतं. पण राजवीर माझ्याशी इतकं वेगळं वागतो की नको असूनही सगळ्यांना कळून गेलं. मिस लवी अतिशय चतुराईने खोटं बोलत होती. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. लकी आजूबाजूला पाहत म्हणाला, त्याला खरंच तसं वाटू लागलं. हो, म्हणूनच मी तुम्हालाही सांगितलंय, मिस लवी म्हणाली. ठीक आहे, आता आपल्याला निघायला हवं, लकी म्हणाला. हो, बरोबर, मिस लवी डेव्हिल स्माईल देत म्हणाली. राज, आज फ्री असशील तर नाईट क्लबला जाऊया का? नताशा राजवीरला विचारते. नाही, आज नाही, राजवीर नकार देतो. मग कधी? नताशा पुन्हा विचारते. उद्या. थोडा विचार करून राजवीर म्हणतो. खरंच? नताशा आनंदाने विचारते. जाऊया? बऱ्याच दिवसात गेलो नाही. इतक्यात लकी येऊन नताशाला म्हणतो. तू इतक्या लवकर ऑफिस पाहून परत आलास? नताशा डोळे बटारत रागाने म्हणते. हो हो, तू इथून चल, लकी तिला म्हणतो. काय आहे? नताशा चिडचिडीतपणे विचारते. चल ना तू, लकी तिला तिथून जायला सांगत होता. उद्या भेटू, नताशा राजवीरला म्हणते. हो, राजवीरही मान हलवतो. मिस लवी हे सगळं पाहून हलकंसं स्मित करते. काय आहे? केबिनच्या बाहेर येताच नताशा लकीवर रागाने ओरडते. तुला माहिती आहे का? लकी उत्सुकतेने विचारतो. काय? तू वेडा झालायस का? नताशा चिडून म्हणते. एकदा ऐकून तर घे. ऐकशील ना तर तूच वेडी होशील, लकी डोळे मोठे करत म्हणतो. तू खरंच वेडा झालायस. नताशा त्याच्यात अजिबात रस नव्हता. ही लवी राजवीरची नवी सेक्रेटरी आहे ना, ती त्याची गर्लफ्रेंड आहे, लकी सांगतो. काय? तुझं डोकं खराब झाले? नताशा विश्वास ठेवत नाही. खरं आहे, सगळ्या स्टाफला माहिती आहे. लकी तिला पटवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यानंतर काहीही बोलतोस? आता गप्प बस, असं म्हणत नताशा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. मेशा सकाळी लवकरच तयार होऊन खाली गेली होती. ऐश्वर्या अजून आणि इतर कझिन्स मिशासोबत बसून गप्पा मारत होते. अर्जुन अजूनही झोपलेला होता. झोपेतून उठल्यावर त्याने शेजारी झोपलेल्या मिशाला मिठी मारायचा प्रयत्न केला, पण मिशा तिथे नव्हती. मिशाजी कुठे गेल्या? अर्जुन उठून बसत म्हणाला. आणि त्यावेळी बहुतेक वॉशरूममध्ये असतील. मिशाजी ही ना, एवढ्या लवकर का उठतात? असं म्हणत अर्जुन वॉशरूमकडे गेला. त्याने दार ठोठावलं. मिशाजी, आत आहात का? पण आतून काहीच उत्तर आलं नाही. अर्जुनने दाराचं लॉक तपासलं. दार तर उघडं आहे, असं म्हणत त्याने दार उघडून आत पाहिलं. मिशाजी तर तयार होऊन निघून गेले आहेत, असं म्हणत अर्जुनही अंघोळीस गेला. तयार होऊन तो खाली आला. सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला. अर्जुनने मिशाला इशाऱ्याने वर यायला सांगितलं, पण मिशाने डोळ्यांनीच नकार दिला. अर्जुन सतत विनंती करत होता आणि मिशा त्याला डोळ्यांनीच सांगत होती की सगळे इथे आहेत, ती कशी वर येणार? दोघेही एकमेकांकडे डोळ्यातूनच बोलत होते. खूप वेळ आग्रह केल्यावर मिशाने होकार दिला, पण थांबायला सांगितलं. अर्जुन रूममध्ये जाऊन वाट पाहू लागला. तो बराच वेळ दरवाजाजवळ उभा होता. मिशानेही काहीतरी कारण काढून रूममध्ये प्रवेश केला. हे काय करता आहात तुम्ही? अर्जुनजी, मिशा त्याला रागाने म्हणाली.
मी काय केलं अर्जुन विचारतो. सगळे तिथे बसले होते ना. मी मधूनच कशी येऊ? मीशा म्हणाली. ते सोडा, तुम्ही काल काय बोलला ते आठवतंय का? अर्जुन तिला आठवण करून देतो. आणि त्यानंतर मी काय बोलले? मीशाला काहीच आठवत नव्हतं. मीशाजी असं करू नका. अर्जुनला वाटलं की मीशा जाणून बुजून असं वागत आहे. पण खरंच मला आठवत नाही. मीशा निरागस चेहरा करत म्हणाली. काल सकाळी तुम्ही मला काय सांगितलं होतं की रात्री मला गुड मॉर्निंग किस द्याल, म्हणजे किस द्याल. अर्जुन हसत आठवण करून देतो. हो, बोल तर झालं होतं, पण तो रात्री झाला होता ना, आता थोडाच. मीशा आठवण काढत अर्जुनला म्हणाली. हो, पण रात्री तुम्ही झोपून गेलात, माझी वाटही पाहिली नाही. अर्जुन नाराजीने म्हणाला. आणि त्यावेळी मी खूप थकले होते. झोपताच डोळा लागला, मला कळलंच नाही. आय एम सॉरी. मीशा अपराधीपणाने म्हणाली. काही नाही, सॉरी म्हणू नका. फक्त आता एक किस द्या, माझं काम होईल. अर्जुन म्हणत तिला दरवाजाजवळ आणतो. दोन्ही हात दरवाजावर ठेवून तो तिला पूर्णपणे अडवतो. आता नाही, रात्री. मीशाने हलकेच अर्जुनच्या छातीवर हात ठेवत म्हटलं. रात्री फक्त एक किसने काम नाही चालणार. आज आपल्यामधली सगळी अंतर संपवू. अर्जुन तिच्या कमरेभोवती हात घालून तिला स्वतःकडे ओढतो. मीशाचे हात त्याच्या मानेभोवती होते. दोघांमध्ये जरासुद्धा अंतर उरलं नव्हतं. ठीक आहे, आता मी जाऊ का? मीशा त्याचा शर्टचा कॉलर नीट करत म्हणाली. हो जा, किस करून जा. अर्जुन गाल पुढे करत म्हणाला. तुम्ही मला किससाठीच वर बोलावलं ना? मीशा विचारते. आणि त्यानंतर हो, कालचं तुमचं वचन अजून पेंडिंग आहे. अर्जुन हसत म्हणाला. मीशाने त्याच्या गालावर हलकंसं किस केलं आणि लगेच तिथून निघून गेले. आजचा दिवस संपलाच पाहिजे. आज रात्री मीशा आणि माझ्यातली सगळी अंतर मिटणार. आज मीशा पूर्णपणे माझी होईल. अर्जुन मनातल्या मनात विचार करत होता. तो खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होता. जान्हवी आज पूर्ण दिवस बाहेरच होती. ऑफिसमध्ये परत आली तेव्हा तिचा ऑफिस टाईम संपलेला होता. तेवढ्यात विक्रम तिच्या जवळ आला. चलूया. आणि त्यानंतर तो येताच म्हणाला. टाईम झाला आहे. जान्हवी घड्याळाकडे पाहत म्हणाली. हो. विक्रम मान हलवत म्हणाला. चल. जान्हवी सामान उचलत त्याच्यासोबत निघायला तयार झाली. सरांना विचारायचं नाही? विक्रमने विचारलं. नाही, अजिबात नाही. जान्हवी ठामपणे म्हणाली. ते रागावतील ना? विक्रम म्हणाला. नाही, त्यांनीच सांगितलं होतं. जान्हवी खोटं बोलून म्हणाली. मग ठीक आहे, चल. विक्रम म्हणाला. जेव्हा ते मला सकाळपासून इग्नोर करतायत तेव्हा मला त्यांच्याशी काही बोलायचं नाही. जान्हवी मनातच म्हणाली. चहा प्यायला जाऊया का? बरीच वेळ झाली, नीट बोलणंच झालं नाही. विक्रमने सुचवलं. ठीक आहे, पण पैसे मी देईन. जान्हवी म्हणाली. ठीक आहे, जसं तुला हवं तसं. विक्रमने होकार दिला. दोघेही चहा प्यायला गेले. आजकाल आपली नीट बोलणंच होत नाही. तू आज पूर्ण दिवस ऑफिसमध्ये नव्हतीस. विक्रम म्हणाला. मिस मेहता यांच्यासोबत मीटिंगसाठी गेले होते. जान्हवी उत्तरली. मग तू ऑफिस सोडणार आहेस का? विक्रमने विचारलं. आता नवीन सेक्रेटरी आली आहे, म्हणजे मला तर जावंच लागेल ना? जान्हवी उदासपणे म्हणाली. मला वाटलं होतं की. विक्रम थांबला. मलाही वाटलं होतं, पण आता काय करणार? जान्हवीचा आवाज खूपच निराश वाटत होता.
मुंबईतच एखादं काम बघ ना. पुण्याला जाणं गरजेचं आहे का? विक्रमला ती दूर जावी असं वाटत नव्हतं. काय होईल माहीत नाही. सगळं मी देवावर सोडलं आहे. आता याबद्दल जास्त विचारही करत नाही. जान्हवी म्हणाली. नवीन सेक्रेटरी? ती सरांची गर्लफ्रेंड आहे. विक्रम हळू आवाजात म्हणाला. काय? हे काय बोलतोयस तू? हे ऐकताच जान्हवीचा चेहरा उतरला. हो मिस लवी, सरांची गर्लफ्रेंड आहे. पूर्ण ऑफिसला माहिती आहे. विक्रम तिला सगळं सांगत होता. काहीही बोलत असतोस तू. जान्हवीला विक्रमच्या एकाही गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. अरे खरंच सांगतोय मी. मलाही लंच टाईमला दुसऱ्यांकडूनच कळलंय. पण ती खरंच सरांची गर्लफ्रेंड आहे. ते दोघे आधीपासून एकमेकांना ओळखतात. बहुतेक. मिस लवी स्वतःच सगळं काम इतरांकडून करून घेते. भीतीपोटी सगळे लोक तिचं काम करून देतात. कोणालाच नोकरी गमवायची नसते. विक्रम जान्हवीला सांगत होता. मला असं वाटत नाही. विक्रम इतकं बोलूनही जान्हवी त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. श्रीमंत लोकांचं असंच असतं. रोज नवीन गर्लफ्रेंड बदलतात. एकाच मुलीबरोबर कधीच राहत नाहीत. त्यांच्यासाठी हे सगळं फक्त एक खेळ असतो. विक्रम तुच्छतेने बोलला. सर असे नाहीत. जान्हवीला विक्रमच्या बोलण्याचा प्रचंड राग येत होता. आणि त्यानंतर तू अजून खूप नवीन आहेस. या सगळ्या गोष्टी तुला आत्ता समजणार नाहीत. पण हळूहळू सगळं कळेल. विक्रम समजावण्याच्या सुरात म्हणाला. मला सगळं समजतं आणि मला नाही वाटत की सर असे आहेत. मी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवला आहे. ते तसे वाटत नाहीत. जान्हवी ठामपणे म्हणाली. जान्हवी तू खूप भोळी आहेस. अशा लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. त्यांच्यासाठी सगळं फक्त एका रात्रीचा खेळ असतो आणि नंतर ते सोडून देतात. विक्रम तिला समजावत म्हणाला. चहा झाला ना? आता चल घरी जाऊया. मला घरी जायचं आहे. मी खूप थकले आहे. विक्रमच्या बोलण्याने जान्हवी पूर्णपणे चिडली होती. हो चल, विक्रम म्हणाला. जान्हवीनं बाहेरून विक्रमच्या सगळ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण घरी पोहोचेपर्यंत तिच्या डोक्यात तेच विचार सतत फिरत होते. घरी पोहोचताच तिने रूममध्ये जाऊन बॅग फेकली आणि बेडवर जाऊन आडवी पडली. कारण कळत नव्हतं, पण तिला खूप राग येत होता. मला माहिती आहे सर असे नाहीत. कोणी काहीही बोललं तरी त्याचा काय फरक पडतो. शिवाय मिस्टर मेहतांनीच त्यांची मिस लवीशी ओळख करून दिली होती. ते आधीपासूनच तिला ओळखत नव्हते. नक्कीच ओळखत नसतील. पण खरंच ती सरांची गर्लफ्रेंड तर नाही ना? हे सगळं विचारून मला एवढं वाईट का वाटतंय? गर्लफ्रेंड असली तरी मला काय फरक पडतोय? नाही, नक्कीच नाही. नाहीच आहे ती गर्लफ्रेंड. मी काहीतरी विचार करते. एका दिवसात कोणाची गर्लफ्रेंड कशी काय बनू शकते? आणि आधीपासून ओळखीचा प्रश्नच येत नाही. त्यांना तर मिस लवीचं नाव लगेच लक्षात राहिलं. बाकी स्टाफचं नाही. एवढ्या लवकर नाव लक्षात राहिलं म्हणजे ते आधीपासून ओळखीचे तर नव्हते ना? काहीच समजत नाहीये. हे सगळं काय चाललंय देवा? जान्हवीला स्वतःला समजत नव्हतं की तिला एवढं वाईट का वाटत होतं. मला याबद्दल विचारच करायचा नाही. ती स्वतःशीच बोलत होती. ती अंघोळीसाठी गेली. अंघोळ करून पुन्हा बेडवर येऊन पडली. तिला फारच वाईट वाटत होतं. विक्रमच्या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात घोळत होत्या. ती कितीही प्रयत्न करत होती तरी हे सगळं विचारणं थांबत नव्हतं. नको असतानाही तेच विचार पुन्हा पुन्हा येत होते. ती वारंवार डोळ्यातले अश्रू पुसत होती. पण तरीही डोळ्यातून अश्रू ओघळतच होते. दुसरीकडे अर्जुनच्या घरी अजूनही खूप पाहुणे होते. सगळ्या बायका निशाला घेरून बसल्या होत्या. अर्जुनच्या भावजया मीशाला काहीतरी समजावत होत्या आणि तिची थट्टाही करत होत्या. त्यामुळे मीशाचे गाल लाजेने लाल झाले होते. सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि आता अर्जुनला मीशा मोकळी होण्याची वाट पाहावी लागत होती. पण सगळे लोक तिला अडवून ठेवत होते. सोडायचं नावच घेत नव्हते. हे लोक आजची रात्रही खराब करणार वाटतंय. आधीच खूप उशीर झाला आहे. अर्जुन घड्याळाकडे पाहत स्वतःशीच बोलला.
काय ग, कायम हसतच बसता, कधी काही कामही करत जा. दादी बुवा रागाच्या आवाजात सगळ्या बायकांना ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकताच सगळ्या बायका एकदम शांत झाल्या. अर्जुनची सून, तेल गरम करून माझ्या खोलीत घेऊन ये. माझ्या पायांना खूप दुखतंय, काल खूप चढ चढलो. दादीबुवा मिशाकडे पाहत म्हणाल्या. दादीबुवा मी लावते. अर्जुनची एक भाऊजाई उठत म्हणाली. मी तुला नाही सांगितलं, जिचं नाव घेतलं आहे तिनेच करायचं आणि जितकं सांगितलंय तितकंच करायचं. दादीबुवांनी तिला रागात सुनावलं. हो दादीबुवा मी लावते, मेशा नम्रपणे म्हणाली. जिचं बघावं तिलाच डोक्यावर बसवायला निघालेत. सून काय पाहण्यासाठी आणली आहे? बडबड करत दादीबुवा आपल्या खोलीत निघून गेल्या. मेशा तेल गरम करून दादीबुवांच्या खोलीकडे जात होती. तेवढ्यात अर्जुनने तिचा रस्ता अडवला. कुठे चालल्या आहात मेशाजी? अर्जुनने विचारलं. आणि त्यानंतर दादीबुवांच्या खोलीत. मेशाने उत्तर दिलं. का? अर्जुनने भुवया उंचावत विचारलं. त्यांच्या पायांना दुखतंय म्हणून तेलाने मालिश करायला सांगितलं आहे. मेशाने गरम तेलाची वाटी दाखवत सांगितलं. इतके लोक आहेत ना, कुणीही करू शकतं, तुम्हालाच का करायचं आहे? अर्जुन म्हणाला. कारण त्यांनी मलाच सांगितलं आहे. मेशा म्हणाली. हे द्या, मी कुणाला तरी सांगतो. अर्जुन वाटी घेऊन पाहत म्हणाला. नाही नाही राहू द्या, आताच भावींना डाटलं आहे, त्या पण हेच म्हणत होत्या की त्या लावतील. मेशाने अर्जुनला शांतपणे सांगितलं. दादीबुवा पण ना. अर्जुन चिडून म्हणाला. माझा रस्ता सोडा, नाहीतर मला उशीर होईल. मेशा अर्जुनला म्हणाली. मेशा दादीबुवांच्या खोलीत जाऊन त्यांच्या पायांना तेल चोळू लागली. या घरात इतके लोक आहेत, पण नाही, मेशालाच पायांना तेल लावायला हवं. किती हट्टी आहे ही, लहान मुलांसारखी हट्ट करते. आजकालची मुलं सुद्धा अशी नसतात. अर्जुन मनातल्या मनात कुरकुरत होता. थोड्याच वेळात अर्जुनही दादीबुवांच्या खोलीत आला. तू इथे काय करतोयस? दादीबुवांनी अर्जुनला विचारलं. मी तुम्हाला भेटायला आलोय, अर्जुन हसत म्हणाला. हो का? इतके दिवस दिसलाच नाहीस आणि आज अचानक आठवण कशी झाली? दादीबुवा तसे कान ओढत म्हणाल्या. दादीबुवा तुम्ही माझ्यावर प्रेमच करत नाही वाटते. अर्जुन कान सोडवत म्हणाला. असं का म्हणतोयस? दादीबुवा विचारतात. मलाही तुमची सेवा करण्याची संधी द्या ना. हे अन्यायच आहे ना? अर्जुन म्हणाला. अच्छा, म्हणजे बायकोची बाजू घ्यायला आलायस? दादीबुवा टोमणा मारत म्हणाल्या. नाही नाही, तसं काही नाही. अर्जुन लगेच स्पष्टीकरण देतो. मग आज बायकोकडून पाय दाबून घे. माझं काम उद्या कुणाकडूनही करून घे, दादीबुवा म्हणाल्या. मग मी तुमचं डोकं दाबू का? अर्जुन म्हणत त्यांच्या डोक्यावर हात ठेवतो. नको नको, माझं डोकं दुखत नाही, तू जा आणि आराम कर. दादीबुवा त्याचा हात दूर सारत म्हणाल्या. ठीक आहे, अर्जुन म्हणत बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने अर्जुनने डोकावून पाहिलं तर दादीबुवांचे डोळे बंद होते. त्याने बाजूला ठेवलेलं कृत्रिम फूल उचलून मेशाला हलकसं मारलं. मेशा वळून पाहते आणि डोळ्यांनीच विचारते. अर्जुन इशाऱ्याने सांगतो. दादीबुवा झोपले आहेत, तू बाहेर ये. मात्र मेशा नकारार्थी मान हलवते. अर्जुन पुन्हा तिला बाहेर यायचा इशारा करतो. मेशा जशी दादीबुवांच्या पायांवरून हात काढते तितक्यात दादीबुवा डोळे उघडतात. काय झालं, थकलीस का? दादीबुवांचा आवाज ऐकताच अर्जुन पटकन दारामागे लपतो. नाही नाही, पाय दाबते. मेशा पुन्हा पाय दाबू लागते. आजकालची मुलं फारच आळशी झाली आहेत. 2 मिनिटं पाय सुद्धा दाबत नाहीत. दादीबुवा पुटपुटतात. मेशा तिथेच बसल्या बसल्या झोपेत गेली. हळूहळू ती दादीबुवांच्या पायाजवळच झोपली.
अर्जुनने आत डोकावून पाहिलं. बहुतेक दादी बुवा झोपल्या आहेत आणि ही मीशाही झोपली वाटते, तो स्वतःशीच म्हणाला. त्याने मिशाला हलवून पाहिलं, पण ती उठली नाही. मग त्याने तिला अलगद उचललं आणि आपल्या खोलीत घेऊन गेला. मिशा आणि अर्जुनच्या कथेचा हा भाग थोडक्यात दिला आहे. आधी सांगितल्याप्रमाणे आता राजवीर आणि जान्हवीच्या आयुष्यातील कसोटी सुरू होत आहे. राजवीर अजूनही ऑफिसमध्येच होता. मिस लवी त्याच्या केबिनमध्ये आली. सर, आपल्याला काही हवंय का, तिने विचारलं. आणि त्यानंतर नाही नाही, राजवीर थोडक्यात म्हणाला. त्याने घड्याळाकडे पाहिलं. 8 वाजले होते. आज खूप उशीर झाला आहे मिस लवी, तुम्ही घरी जाऊ शकता, राजवीर म्हणाला. काही हरकत नाही सर, तुम्ही इथे असाल तोपर्यंत मी थांबते, मिस लवी म्हणाली. त्याची गरज नाही, मी सुद्धा निघतोय आणि तुमची वेळ 6 वाजेपर्यंतच आहे, राजवीर स्पष्टपणे म्हणाला. ठीक आहे सर, मिस लवी मान हलवत म्हणाली. मी जान्हवीला आत पाठवा, राजवीर म्हणाला. सर, त्या तर 6 वाजताच निघून गेल्या, मिस लवी म्हणाली. आणि त्यानंतर निघून गेल्या, राजवीर थोडा आश्चर्यचकित झाला. हो सर, मिस लवी उत्तरली. ठीक आहे, तुम्ही सुद्धा जा, राजवीर म्हणाला. गुड इव्हिनिंग सर, मिस लवी म्हणाली. पण राजवीरने काहीही उत्तर दिलं नाही. मिस लवी ऑफिसमधून निघून गेली. जान्हवी निघून गेली आणि मला विचारलं सुद्धा नाही. राजवीर स्वतःशीच पुटपुटला आणि तोही घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी जान्हवी वेळेत ऑफिससाठी तयार झाली होती, पण तिचा मूड खूप खराब होता. राजवीर ऑफिसमध्ये आला. जान्हवीच्या डेस्कजवळ थांबून त्याने तिला रागाने पाहत म्हटलं. माझ्या केबिनमध्ये या मिस जान्हवी. जान्हवी केबिनमध्ये गेली. हो सर, तिने विचारलं. बहुतेक तुम्ही विसरला आहात, तुम्ही अजूनही इथेच काम करताय आणि माझ्याच अंडर काम करताय, राजवीर रागात म्हणाला. आणि त्यावेळी मला ते माहिती आहे सर, जान्हवी शांतपणे म्हणाली. खरंच? कारण मला तसं अजिबात वाटत नाही, राजवीर अजूनही चिडलेलाच होता. आता तुमची नवीन सेक्रेटरी आली आहे, मला वाटत नाही तुम्हाला माझी गरज आहे, जान्हवी म्हणाली. मी तुम्हाला हे विचारलं नव्हतं की मला कोणाची गरज आहे आणि कोणाची नाही. का नाही, तुम्ही मला न सांगता घरी कशा गेलात, राजवीर जान्हवीला रागात विचारतो. मला वाटलं तुम्ही बिझी असाल म्हणून, जान्हवी अजून बोलतच होती तेवढ्यात राजवीर तिचं बोलणं मध्येच थांबवतो. मी तुम्हाला आधीही अनेकदा सांगितलं आहे, फोन कमी वापरत जा आणि डोकं वापरायची गरज नाही. सॉरी, पुढे लक्ष ठेवेन, जान्हवी नम्रपणे म्हणते. ठीक आहे, आता जा आणि कॉफी घेऊन या, राजवीर आदेश देतो. जी, असं म्हणून जान्हवी गप्पच राजवीरसाठी कॉफी आणायला निघून जाते. जान्हवी कॉफी घेऊन आली तेव्हा मिस लवी आधीच राजवीरच्या केबिनमध्ये उपस्थित होती. सर, तुम्ही मला सांगितलं असतं तर मीच कॉफी आणली असती, मिस लवी जान्हवीकडे पाहत म्हणते. असं बोलते जणू स्वतः बनवून आणली असती. जान्हवीच्या मनात प्रचंड राग उसळतो. ती मिस लवीकडे पाहत मनातच कुरकुरते. इम्प्रेसिव्ह मिस लवी, 2 दिवसाचं काम तुम्ही एका दिवसात पूर्ण केलंय, गुड, राजवीर तिची तारीफ करतो. थँक्स सर, मिस लवी आनंदाने म्हणते. मला वाटतंय मिस लवीने सगळं काम शिकून घेतलं आहे, मग मी नोकरी सोडू शकते. राजवीरच्या तोंडून मिस लवीची सततची तारीफ ऐकून जान्हवीचा राग आणखी वाढतो. हो, मलाही तसंच वाटतंय. मिस लवी तुमच्यापेक्षा चांगलं काम करत आहे, त्यामुळे मला नाही वाटत की तिला तुमच्याकडून काही शिकायची गरज आहे, राजवीर थंडपणे उत्तर देतो. तर मी जाऊ, राजवीरचं बोलणं ऐकून जान्हवीचं तोंड उतरून जातं. नाही, 15 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही, राजवीर ठामपणे सांगतो. हो, एवढंच बोलून जान्हवी तिथून निघून जाते. आजपर्यंत मी सरांना कधी कुणाची इतकी तारीफ करताना पाहिलं नव्हतं. आधी त्यांना सगळ्यातच चुका दिसायच्या,
आज मात्र लवीची इतकी स्तुती करत आहेत. कुठे विक्रम खरं तर बोलत नव्हता ना? नाही नाही, मीच जास्त विचार करते. आणि गर्लफ्रेंड असेल तरी मला काय, दोघांचीही चॉईस खराब आहे. मला त्यांच्याबद्दल विचारच नाही करायचा, असं स्वतःलाच समजावण्याचा जान्हवीने खूप प्रयत्न केला. पण आज तिचं लक्ष कामात काही लागत नव्हतं. इतका वेळ झाला, ही अजून सरांच्या केबिनमध्ये काय करत असेल? आत्तापर्यंत बाहेर का आली नाही? जान्हवीचं लक्ष सतत राजवीरच्या केबिनकडेच लागून राहिलं होतं. ती केबिनच्या दाराजवळ जाऊन कान लावून उभी राहिली. आतून काहीच आवाज येत नाही. आत जाऊन पाहावं का? तेवढ्यातच राजवीरने दरवाजा उघडला आणि जान्हवी थेट त्याच्यावरच पडली. काय करत आहात तुम्ही मिस जान्हवी? राजवीर तिला सावरत म्हणतो. तिचा तोल गेल्यामुळे ती पूर्णपणे राजवीरवरच कोसळली होती. जान्हवी लगेच स्वतःला सावरून उभी राहिली आणि घाईघाईने आपले कपडे व केस नीट करू लागली. हे काय करत होता तुम्ही? राजवीर रागात विचारतो. आणि त्यावेळी काहीच नाही, जान्हवी अडखळत उत्तर देते. ती आत केबिनमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करते. आता बाजूला व्हा, मला जायचं आहे, राजवीर म्हणतो. हो, एवढंच बोलून जान्हवी पटकन आपल्या डेस्कवर जाऊन बसते. तिच्या हृदयाचे ठोके प्रचंड वेगाने चालू होते. मिस्टर मेहता आणि मिस लवी राजवीर सोबत साईटवर गेले होते. सर, मिस लवी सोबत कुठे गेले आहेत? मला का नाही घेऊन गेले? जान्हवीला फार वाईट वाटत होतं आणि तीव्र जळजळही होत होती. राजवीर परत कधी येतो याकडेच तिचं पूर्ण लक्ष लागून होतं. इकडे मिशा आणि अर्जुन यांच्यात सकाळपासून बोलणं झालं नव्हतं. अर्जुन मिशावर खूप रागावलेला होता. मिशाला जरा थोडासा वेळ मिळाला तशी ती खोलीत आली. अर्जुन तिथे तोंड फुगवून बसलेला होता. काय झालं अर्जुनचे तुम्हाला? मिशा प्रेमाने विचारते. माझ्याशी अजिबात बोलू नका, अर्जुन तोंड दुसरीकडे वळवत म्हणतो. पण झालं तरी काय? मिशा त्याच्या शेजारी बेडवर बसत विचारते. तुमच्याकडे माझ्यासाठी वेळच कुठे आहे? मी सगळं काम बाजूला ठेवून घरी बसलोय. सगळं मिशावर नाराजी व्यक्त करत म्हणाला. अर्जुनजी, सगळ्यांसमोर मी कशी येऊ? मिशा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. राहू द्या मिशाजी, तुमच्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे. फक्त माझ्या वगळता. दिवसभर तुमच्याकडे वेळ नसतो आणि रात्री तुम्ही झोपून जाता. अर्जुन काहीही ऐकायला तयार नव्हता. तो मिशावर खूपच चिडलेला दिसत होता. अर्जुनजी, मिशाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन रागातच खोलीबाहेर निघून गेला. मिशा खूप उदास झाली होती. तेवढ्यात ऐश्वर्या मिशाच्या खोलीत आली. भाभी, तुमचे भाऊ आले आहेत तुम्हाला घ्यायला. ताईजींनी सांगितलं आहे की 4-5 दिवसांसाठी सामान पॅक करा. हो, मिशा म्हणाली. मिशा आपलं सामान पॅक करू लागली. तेवढ्यात अर्जुन परत खोलीत आला. मिशाला पॅकिंग करताना पाहून त्याचं काळीजच धस्स झालं. त्यानंतर हे काय करताय मिशाजी? अर्जुन तिला थांबवत म्हणाला. सामान पॅक करते, मिशा शांतपणे म्हणाली. का? अर्जुनने विचारलं. घरी जायला. असं कसं चालेल मिशाजी? तुम्ही कुठेही जाणार नाही. मी सॉरी म्हणतोय ना, पुढे असं काही बोलणार नाही. खरंच रागात बोललो. कुणी रागावून घर सोडून जातं का? असं म्हणत अर्जुन तिचं सामान सुटकेसमधून काढून कपाटात ठेवू लागला. अर्जुनजी, हे काय करताय? मी घर सोडून जात नाहीये. फक्त 2-4 दिवसांसाठी जात आहे. मिशाने समजावलं. पण का? मी माफी मागतोय ना, अर्जुन तिला जवळ ओढत म्हणाला. तुम्ही सॉरी बोलायची गरज नाही. मी फक्त रीतिरिवाजासाठी जात आहे. 2-4 दिवसात परत येईन. मिशा म्हणाली. कोणती रीत? कशी रीत? अर्जुन विचारणारच होता. तेवढ्यात ऐश्वर्या खोलीत आली. भाभी, तुमचे भाऊ आलेत. हो, येते, मिशा म्हणाली. तुम्ही नकार द्या ना,
अर्जुन विनंती करत म्हणाला. मी नकार कसा देऊ? मिशा म्हणाली. का नाही देऊ शकत? पण काय सांगू, मला घरी जायचंच नाहीये असं, मिशा म्हणाली. हो, अर्जुन म्हणाला. त्यानंतर पण का नाही जायचं? सगळे विचारतील तर काय उत्तर देईन? मिशाने विचारलं. सांगा की मला माझ्या पतीसोबत राहायचं आहे, अर्जुन म्हणाला. अर्जुनजी, तुम्ही काय बोलताय? मी असं कसं बोलू? मिशा म्हणाली. तुम्ही नाही बोलू शकत तर मी आईशी बोलतो. आणि त्यानंतर अर्जुनजी, असं थोडंच असतं. माझे आई बाबाही माझी वाट पाहत असतील ना, मिशा म्हणाली. आणि मी, माझं काय? अर्जुन लहान मुलासारखा चेहरा करत म्हणाला. मी परत येईन ना 2-4 दिवसात, मिशा म्हणाली. मिशाजी, अर्जुनचा चेहरा स्पष्ट सांगत होता की तो उदास होता. बरं चला, उदास होऊ नका, मी लवकरच परत येईन, मिशा म्हणाली. ठीक आहे, अर्जुन म्हणाला. मी कार्तिकला भेटून येते, असं म्हणत मिशा त्याच्याकडे गेली. कार्तिकला पाहताच मिशा भावूक झाली. त्याला मिठी मारून रडू लागली. का रडतेस वेड्याबाई? कार्तिक तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. अर्जुनही तिथेच उभा होता. थोड्या वेळाने कार्तिक म्हणाला, आता आम्हाला निघायला परवानगी द्या, घरी सगळे वाट पाहत असतील. जा बाळा, मिशा आपलं सामान घेऊन ये, वीणाजी म्हणाल्या. जी, असं म्हणत मिशा खोलीत गेली. अर्जुन, मिशाला थोडी मदत करा, ऐश्वर्याच्या आईने सांगितलं. लवकर या, असं म्हणत अर्जुनने मिशाला मागून मिठी मारली. मिशानेही त्याच्या हातावर आपला हात ठेवला आणि त्यानंतर अर्जुन तिच्या मानेवर किस करतो. हे काय करताय अर्जुनजी? मिशा त्याच्याकडे वळत म्हणाली. अर्जुन तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला, आय मिस यू. मला माहीत आहे तुम्ही मला मिस करणार नाही. तुम्हाला असं का वाटतं? मिशाने विचारलं. आणि त्यानंतर, आता तरी फोन करू शकतो ना? अर्जुन तिच्या कपाळाला टेकत म्हणाला. हो, करू शकता. मिशा त्याच्या शर्टच्या बटनांशी खेळत म्हणाली. आता कोणी अडवणार नाही ना? अर्जुन हसत विचारतो. नाही, आता तर तुम्ही जावई राजा झालात, कुणी काही म्हणणार नाही, मिशा चेष्टेने म्हणाली. मग ठीक आहे, अर्जुन म्हणाला. कार्तिक मिशाला घरी घेऊन जातो. मिशाच्या घरी सगळे तिची वाट पाहत होते. सुनीताजींनी आज सगळा स्वयंपाक मिशाच्या आवडीचा केला होता. आई आणि लेक एकमेकांना पाहताच गळा भेट घेऊन रडू लागतात. सुनीताजींनी मिशाला घट्ट मिठी मारली. सुनीलजी ही डोळे पुसत मिशाला जवळ घेतात. अशी आहेस माझी मुलगी? सुनीलजी मिशाला आपुलकीने विचारतात. मी ठीक आहे भाऊजी, मिशा उत्तर देते. जानू कुठे आहे? ती आली नाही का? मिशा जान्हवीबद्दल विचारते. ती तर तुझ्या लग्नाच्या दिवशी सकाळीच निघून गेली होती, कार्तिक मिशाला सांगतो. निघून गेली? मिशा आश्चर्याने विचारते. हो, कार्तिक उत्तर देतो. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. मी फोनवर तिची नीट समज काढते, मिशा ठामपणे म्हणते. इकडे राजवीर ऑफिसमध्ये येतो. त्याच्यासोबत मिस लवी ही त्यांच्या केबिनमध्ये जाते. हे पाहून जान्हवीला राहवत नाही आणि तीही राजवीरच्या केबिनमध्ये जाते. सर, आपल्याला काही हवं आहे का? जान्हवी विचारते. आणि त्यानंतर तो, कॉफी आणा. हो, कॉफी आणा, राजवीर फाईलमधून नजर न काढता म्हणतो. आणखी काही? जान्हवी विचारते. नाही, राजवीर थोडक्यात उत्तर देतो. कॉफीसोबत स्नॅक्स किंवा काहीतरी आणू का? जान्हवी पुन्हा विचारते. नको, राजवीर स्पष्टपणे नकार देतो. असं वाटतंय की तुम्ही लंच करून आला आहात, जान्हवी स्वतःशीच म्हणते. मिस लवी, तुम्हाला काही हवं आहे का? तुमच्यासाठी कॉफी आणू? असं म्हणत ती आधी राजवीरकडे मग मिस लवीकडे पाहते. राजवीर आणि मिस लवी दोघेही आश्चर्याने जान्हवीकडे पाहतात. नको थँक्स, मी स्वतः घेईन, मिस लवी म्हणते. आणि त्यानंतर जान्हवी बाहेर जायला निघते
पण अचानकच थांबते. तसंही आता मिस लवीच तुमची सेक्रेटरी आहे, तर कॉफीही त्याच आणतील, ती टोमणं मारत म्हणते. तुम्ही विचारायला आलात ना, तर आता जाऊन कॉफी आणा, राजवीर कठोरपणे म्हणतो. नाही, तुम्हाला मिस लवीच्या हातची कॉफीच जास्त चांगली लागेल, जान्हवी तिरकसपणे म्हणते. मिस जान्हवी, जितकं सांगितलं आहे तितकंच करा, राजवीर रागाने तिला बजावतो. ठीक आहे, एवढंच म्हणत जान्हवी पाय आपटत तिथून निघून जाते. साफ सांगितलं असतं तर बरं झालं असतं की तुम्हाला त्या लवीसोबत वेळ घालवायचा आहे. तिला मी कधी काम करताना पाहिलंच नाही, कायम फोनवरच असते. राजवीरच्या मनात राग आणि जळजळ दोन्ही वाढत होती. जान्हवी पटकन कॉफी बनवते आणि राजवीरच्या केबिनमध्ये घेऊन जाते. टेबलवर कप ठेवताना तिच्या हातावर गरम कॉफी सांडते. वेदनेने ती किंचाळते. मिस जान्हवी, काय करत आहात तुम्ही? लक्ष कुठे आहे तुमचं? राजवीर ताबडतोब खुर्चीवरून उठून तिचा हात पाहतो. मी ठीक आहे, जान्हवी आपला हात मागे घेत म्हणते. आणि त्यानंतर मी तुम्हाला विचारलं नव्हतं, असं म्हणत राजवीर तिचा हात धरतो, की ज्यातून रुमाल काढून आधी साफ करतो आणि मग फर्स्ट एड बॉक्स आणून तिला खुर्चीवर बसवतो. याची काही गरज नाही, मी स्वतः करून घेईन, जान्हवी म्हणते. मला माहीत आहे तुम्हाला माझी गरज नाही. तुमची काळजी घ्यायला तुमच्याजवळ खूप लोक आहेत, राजवीर कडवटपणे म्हणतो. तुमच्याजवळही आहेत, जान्हवी उत्तर देते. मी असं कधी म्हटलं? राजवीर विचारतो. म्हणायची गरज नाही, मला सगळं काही दिसतंय, जान्हवी ठामपणे म्हणते. आता गप्प बसा, एकदम गप्प, राजवीर तिला दम देतो. राजवीर तिच्या हातावर औषध लावतो. जान्हवीला वेदना होत असतात. खूप जळजळ होते का? राजवीर काळजीने तिच्याकडे पाहत विचारतो. खूप दुखतंय, डोळ्यात पाणी आणत जान्हवी राजवीरला म्हणाली. रडू नकोस, सगळं ठीक होईल, राजवीर शांतपणे तिला समजावत म्हणाला. इथेच थोडा वेळ आराम कर, घरी जायचं असेल तर जाऊ शकतेस, तो पुढे म्हणाला. नाही, मी ठीक आहे, जान्हवी उत्तरली. दोघेही काही क्षण गप्प होते. कदाचित दोघांनाही बरंच काही बोलायचं, विचारायचं होतं, पण शब्दच सापडत नव्हते. थोड्याच वेळात जान्हवी उठून आपल्या डेस्ककडे गेली. माहीत नाही ही मुलगी मला इतकी का प्रभावित करते. जान्हवी निघून गेल्यावर राजवीर टेबलावर हात आपटत स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात नताशा आणि लकी ऑफिसमध्ये आले. नताशाने काळ्या रंगाचा चमकदार ड्रेस घातला होता, तर लकीने नेहमीप्रमाणे स्मार्ट दिसत होता. जान्हवी त्यावेळी राजवीरच्या केबिनमध्येच होती. घरी जाऊ का, एवढंच विचारायला ती आली होती. लकी आणि नताशा दोघेही राजवीरच्या केबिनमध्ये आले. ओ, फायनली जान्हवी, तू सापडलीस, कुठे होतीस? लकी तिला पाहताच म्हणाला. मी इथेच होते, जान्हवी शांतपणे उत्तरली. हा इथे कुठून आला? लकीला पाहून राजवीर मनातल्या मनात चिडला. आज साईटवरही आली नव्हतीस? लकीने विचारलं. मी इतकी महत्त्वाची नाही ना, मग काय करू? जान्हवी टोमणा मारत पण लकीकडे पाहून बोलली. चल राज, क्लब इथून लांब आहे, पोहोचायला वेळ लागेल, नताशा राजवीरला म्हणाली. तेवढ्यात मिस लवी सुद्धा केबिनमध्ये आली. हो, राजवीर कोट घालत नताशाला म्हणाला. मिस लवी, तुम्ही तयार आहात ना? त्याने विचारलं. आणि त्यानंतर हो सर, मिस लवीने मान हलवत उत्तर दिलं. आणि त्यानंतर ही आपल्यासोबत येणार आहे का? नताशाने विचारलं. हो, राजवीरचं थोडक्यात उत्तर होतं. राजवीरने हो म्हणतात जान्हवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. ओ वाव, जान्हवी तूही येणार आहेस? लकी आनंदाने म्हणाला. आणि त्यानंतर नाही, जान्हवी लगेच म्हणाली. का,
मिस लवी तर येते ना, लकीने विचारलं. कारण मिस लवी आता सरांची सेक्रेटरी आहे, मी नाही. जान्हवी राजवीरकडे पाहत म्हणाली. मग काय झालं, तू माझ्यासोबत चल. सेक्रेटरी नाहीस पण मैत्रीण तरी आहेस ना, लकी म्हणाला. आणि त्यानंतर नाही. जान्हवी काही बोलणार तेवढ्यातच राजवीर मध्येच बोलला. मला नाही वाटत मिस जान्हवी येऊ शकतील, त्यांना दुखापत झाली आहे. नाही, मी अगदी ठीक आहे. आणि तू तू इतक्या प्रेमाने विचारतोयस तर मी नकार कसा देऊ, असं म्हणत जान्हवीने लकीला होकार दिला. थँक्यू म्हणत लकीने जान्हवीला मिठी मारली. ते दृश्य पाहून राजवीरने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं आणि मुठी आवळल्या. हा एक दिवस माझ्या हातून मरेल, तो मनातल्या मनात पुटपुटला. हे माझं केबिन आहे, प्लीज. राजवीर रागाने लकीकडे पाहत म्हणाला. सॉरी, मी थोडा जास्तच एक्सायटेड झालो, लकी पटकन म्हणाला. तुझी एक्साइटमेंट बाहेर दाखव, नाहीतर, राजवीरने धमकीच्या सुरात म्हटलं. सॉरी, लकी पुन्हा म्हणाला. पण तू हे घालून नाही जाऊ शकत. नताशा जान्हवीकडे पाहत म्हणाली. मला नाही वाटत तू आमच्यासोबत येऊ शकतेस. काही हरकत नाही, वाटेत घेऊ कपडे, लकी म्हणाला. त्याची गरज नाही, माझ्याकडे कपडे आहेत. तुला चालत असेल तर आपण माझ्या घरी जाऊ, मी चेंज करून येते, जान्हवी म्हणाली. हो नक्की, लकी लगेच तयार झाला. हो, बस हेच बाकी होतं, राजवीर मनातल्या मनात चिडत म्हणाला. लकी आल्यापासून त्याचं रक्त उकळत होतं. नताशालाही राजवीरच्या गाडीत त्याच्यासोबत बसायचं होतं. मी तुझ्यासोबत येईन, नताशा म्हणाली. नक्की, राजवीर म्हणाला. राजवीरच्या तोंडून नक्की ऐकताच जान्हवीचा चेहरा उतरला. जान्हवी आणि लकी आधीच निघून गेले. नताशा राजवीरसोबत बसायला लागली. पण राजवीरने आधीच नताशा आणि मिस लवीला पुढच्या गाडीत बसण्याचा इशारा केला. आणि त्यानंतर, प्लीज राज, मी तुझ्या सेक्रेटरीसोबत गाडी शेअर करणार नाही, नताशा नाराजीने म्हणाली. काही हरकत नाही, पुढच्या गाडीत बस, राजवीर अगदी सहज म्हणाला. तो स्वतः गाडीचा दरवाजा उघडून बसला. इकडे लकी आणि जान्हवी आधी जान्हवीच्या घरी पोहोचले. फक्त 10 मिनिटं, तू इथेच थांब, मी लगेच येते, जान्हवी म्हणाली. खरंच 10 मिनिटं पुरेशी असतील, लकीने विचारलं. आणि त्यानंतर हो, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, निवांत तयार हो, मी वाट पाहतोय, लकी म्हणाला. जान्हवी आपल्या खोलीत गेली. तिने काळा ड्रेस काढला. हाच तो ड्रेस होता जो राजवीरने तिला मिस्टर अडवाणींच्या पार्टीसाठी पहिल्यांदा आणून दिला होता. तो ड्रेस घेऊन ती वॉशरूममध्ये गेली. तयार होऊन जान्हवी बाहेर आली. लकी तिच्याकडे पाहतच राहिला. चलूया, जान्हवी म्हणाली. हो, तू खूप सुंदर दिसतेस, लकीनं तिचं कौतुक केलं. थँक्स, जान्हवी हलकेच म्हणाली. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.